नागपूरच्या जामठा परिसरात भारत दुर्गा मंदिर शिलान्यास सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा उपस्थित होते। या सोहळ्यात बोलताना बाबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि 4 मुलांबाबत 2 महत्त्वाची विधानं केली आहेत। या विधानांवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया या रिपोर्टमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करून थकले तेव्हा ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले। त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढलो, आता हे राजपाट तुम्हीच सांभाळा, आम्हाला विश्राम हवाय, असं विधान जे आहे बागेश्वर बाबा यांनी केलं आहे। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए। एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। आणि याच विधानावर प्रतिक्रिया देत अतुल लोंढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी नव्हते, तर जगद्गुरु तुकोबा महाराज होते। महाराजांनी कधीही राजपाट सोडून विश्रांती मागितले नाही। हे महाराजांचं कर्तृत्व आणि बलिदान कमी करण्याचं भाजप पुरस्कृत बाबांकडून केलं जाणारं षडयंत्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे, ज्याचा आम्ही निषेध करतो। अशाच पद्धतीचं काम जे बीजेपीशी संबंधित बाबा लोक जे आहे, जे हिंदू लोकांची दिशाभूल करत आहेत, असेच एक अजय बिस्त आहेत, तिथं पूर्वशवणीचं नाव, आता योगी म्हणून ते मुख्यमंत्री आहेत यूपीचे, ते बंगालमध्ये जाताना म्हणतात की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे विवेकानंदांनी म्हटलंय। म्हणजे ते सुभाषचंद्र बोसांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं त्याग बलिदान कमी करायचं, जेव्हा की हे इतिहासकारांनी बियॉन्ड डाऊट, शंकेच्या पलीकडे जाऊन हे सिद्ध केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नाही, तर जगद्गुरु तुकोबाराय होते। हा प्रश्नच कुठं येतो, ज्यांची मीटिंग, ज्यांची कधी भेटच झाली नाही, कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, कार्य, रयतेचं राज्य, स्वराज्य जे निर्माण केलं, ते कमी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न जो आहे तो काल बागेश्वर धामींनी केला, ज्याचा आम्ही निषेध। तर याच कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी दुसरं एक विधान केलं। त्यामध्ये बागेश्वर बाबा म्हणाले, 4 मुले जन्माला घाला आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी द्या, जेणेकरून ते देशाला आणि इतरांना वाचवण्याच्या कामात येईल। हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो, पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो, हाँ, ताकि दूसरों को बचाने को काम आए। अब ज्यादा ना कह के हम अपनी बात को विराम करेंगे। या विधानावर देखील काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बागेश्वर बाबा यांचा खरपूस समाचार घेत त्यांना प्रतिक्रिया देत म्हणाले की माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आधी लग्न करावं, त्यांच्या पत्नीला विचारावं की 4 मुलं करायची का, कोणत्याही तरुणीला विचारून या की 4 मुलं करणार का, याचं उत्तर बागेश्वर बाबांना त्यांच्या पत्नीकडूनच मिळेल। माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी लग्न करावं आणि जी पत्नी त्यांची होईल तिला विचारावं की 4 मुलं करायची। कुठल्याही हिंदू महिलेला तुम्ही विचारून घ्या, कुठल्याही तरुणीला तुम्ही विचारून घ्या की लग्नानंतर तुम्ही 4 मुलं करणार का, उत्तर बागेश्वर धामला मिळेल। एकूणच जामठा येथील या शिलान्यास सोहळ्याने भक्तीसोबतच आता एका मोठ्या राजकीय वादालाही जन्म दिला आहे। बागेश्वर बाबांनी मांडलेला इतिहासाचा संदर्भ आणि 4 मुलांचे आव्हान यावर काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। महापुरुषांचा इतिहास आणि कौटुंबिक निर्णयांवरून रंगलेलं हे बाबा विरुद्ध काँग्रेस युद्ध आता नागपुरात चांगलंच पेटलंय। आता या टीकेला बागेश्वर बाबा किंवा भाजपचे नेते कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।